महाराष्ट्रात होणाऱ्या विशेष मतदार यादी परीक्षण यासाठी विशेष मतदार यादी पडताळणी देशभरात करण्याची तयारी केंद्रीय निवडणूक आयोग. चांगली गोष्ट आहे की त्यांनी बिहार सारखी परिस्थिती महाराष्ट्रात होऊ नये या दृष्टीने याद्या तपासलेल्या आहेत अशी परिस्थिती आहे. परंतु महाराष्ट्राचं इलेक्शन कमिशन जे आहे त्याला हा अधिकार नाही. जी सेंट्रलची यादी आहे तीच त्याला मान्य करावी लागते. त्याला स्वतंत्र यादी काही तयार करता येत नाही. त्याच्यामुळे इलेक्शन कमिशनने जे काही मान्य केलेलं आहे किंवा जाहीर केलेलं आहे ते जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिका, महानगरपालिकेमध्ये लागू होईल असं मला काही वाटत नाही. त्याच्यामुळे डुप्लिकेट, टिप्लिकेट जी काही नावं असतील ती कायम राहतील असं मी मानतो. सर, अदानींना फायदा झाला परिवहन विभागाकडे घेतलेला डेट. अदानींना 2000 कोटीचा फायदा झाला परिवहन विभागाकडे घेतलेला डेट. पण पुन्हा ते 7,500 कोटी रुपये मागतायत. अन्यथा सीमावर्ती भागातील टोल नाके बंद. अदानी टोल नाके बंद करणार फार चांगलं आहे. त्यांनी बंदच करावे. त्याच्या आंदोलनाला आमचा पाठिंबा राहील की त्यांनी टोल नाके बंद करावे म्हणून, आणि हिंमत असेल तर त्यांनी बंद करावेत. ओबीसी मराठा संघर्ष हा पूर्णपणे पेटलेला आहे. कितीही कोणी दाबायचा प्रयत्न केला तरी ती काही दबणारी गोष्ट असं मी त्या ठिकाणी मानत नाही. सुप्त भांडण लागलेलं आहे. मराठा समाजाला आरक्षण याची गरज आहे असे त्यांना वाटते. ते ओबीसीच्या कोट्यातून मागतात आहेत आणि कुणबी अगोदरच ओबीसी मध्ये आहे. त्याच्यामुळे सर्व मराठा समाजाला कुणबी संबोधणं आणि व्हॅलिडिटी देणं याचाच अर्थ ओबीसीच्या ओबीसीच्याच कोट्यामधनं तो जाणार. त्याच्यामुळे मुख्यमंत्री पूर्णपणे असत्य बोलतात आहेत. बीजेपी पूर्णपणे जनतेला फसवतोय अशी परिस्थिती आहे आणि त्याच्यामुळे काही दिवसामध्ये ओबीसींच्या आंदोलनाच्या भूमिकेमध्ये आली आणि त्यांनी आंदोलन केलं तर माझ्यासारखं आश्चर्य मानणार नाही. याचं कारण की त्या पद्धतीची तयारी सुरुवात झाली असं मला एकंदरीत दिसते. जरांगे पाटील यांच्यासोबत तुम्ही राजकीय भूमिका घ्यायला आग्रही होता, मात्र त्यावेळेस जरांगे पाटलांनी असं काही ऐकलं नाही असं दिसलं. आता त्याचे परिपाक आहेत का? 3 वेळेस त्यांनी गुलाब उधळला. हे गुलाब उधळल्याकडे कसं पाहतात? असे त्या गुलाब उधळल्याचा फायदा झाला का? तर नाही. उलट सामाजिक वातावरण जे होतं, शांततेचं वातावरण होतं ओबीसीचं आणि मराठा समाजाचं, यांनी गुलाल उधळल्यामुळे ते आता दोघांमध्ये अशांतता पसरली असंच दिसतंय. किमान मराठवाड्यात, कारण अनेक ठिकाणी कुणबी जर सापडल्या तर ते आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये दावा करतात. तर मराठवाड्यातलं जे आरक्षण आहे ओबीसीतलं ते संपुष्टात येईल अशी भीती व्यक्त केली जाते ओबीसी. ती केली जाते. ती म्हणतो मी तुम्हाला म्हटलं ना की त्याच्यामुळे असणारं हे जे आहे हे प्रकरण पेटलेलं आहे. म्हणजे ज्यांच्याकडे अगोदर कुणबी सर्टिफिकेट होतं ते असूनही ते कधी इलेक्शन लढले नाही. त्याच्यामुळे ते यावेळेस लढतील असा माझा दावा नाही आहे. त्या ह्याच्यामध्ये ही जी नवीन नवरी झालेली जी आहे, सर्टिफिकेट घेऊन ज्या नवीन नवऱ्या झालेल्या आहेत
त्या लढणार एवढं नक्की आहे. आणि त्यांनी लढलं तर यांनी जसं म्हटलंय की ओबीसीना हे वाटणार की आमचं आरक्षण संपलं. आता मराठवाड्यात बंजारा समाज, महादेव कोळी समाज हे देखील आता हैदराबाद गॅजेट लागू करा. हो बघा, मला काल जे निवेदन आलं त्या निवेदनामध्ये त्यांनी असं म्हटलं की त्याच गॅझेटमध्ये बंजारा आदिवासी आहे. आता हे बरोबर आहे की महाराष्ट्रातला मराठवाडा जो आहे तो निजामच्या हद्दीमध्ये होता आणि 60 नंतर असताना हा महाराष्ट्राशी जुळल्या गेला. त्याच्यामुळे ज्यावेळेस निर्णय घेण्याचा वेळ म्हणजे आरक्षण घेण्याचा निर्णय ज्या काळ होता त्यावेळेस त्यांना त्या राज्यामध्ये होतं. त्याच्यामुळे तुम्ही राज्य फोडलीत तर हैदराबादची लिस्ट तुम्ही असताना स्वीकारली पाहिजे होती. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकदा त्यांच्या युतीच्या चर्चा सुरू झालेल्या आहेत. त्याच्याकडे तुम्ही कसं पाहता? आणि तुम्ही प्रयत्न केला होता उद्धव ठाकरे बरोबर युती करण्याचा, ते तर मी आमच्या प्रयत्नापेक्षा उद्धवचाच प्रयत्न अधिक होता त्याच्यामध्ये की आम्ही त्यांच्याबरोबर बसावं आणि त्यांची ती गरज होती असं मी त्या ठिकाणी मानतो की एकनाथ शिंदेनी त्यांच्या पक्षावरती जो काही तोडफोडी करण्याचं असताना हे लावलं होतं त्यांना स्टेबल होण्यासाठी कोणतरी लागलं होतं. त्यांनी आम्ही यांच्याबरोबर युती करतो म्हणून असताना हे केलं आणि स्वतःचा पक्ष वाचवला. दुर्दैवाने त्यांचा काही पक्ष वाचला असं काही दिसत नाहीये आणि म्हणून त्यांना आता असताना राज ठाकरेची मदत घ्यावी लागते स्वतःचा पक्ष वाचवण्याच्या दृष्टिकोनात. राजकीय युती आहे, पक्ष आहेत, त्याच्यामुळे राजकीय युत्या होणार त्या सगळ्यांनी मान्य केल्या पाहिजे. आगामी निवडणुकांवर मराठा आणि ओबीसी वाद सुरू आहे. त्याचा काय परिणाम होईल? मला वाटतं उमेदवारी पक्षाच्या जाहीर झाल्यानंतरच त्याच्यावरती भाष्य करता येईल, त्याच्या अगोदर करता येणार नाही. सर, छगन भुजबळ असं म्हणताय की आरक्षणाच्या विरोधामध्ये आम्ही कोर्टात जाऊ. जरांगे पाटील असं म्हणताय मंडल आयोगाने जे आरक्षण दिले त्याच्या विरोधात आम्ही कोर्टामध्ये जाऊ. चांगलं आहे, स्वागत आहे. मंडल आयोगाच्या विरोधातलं कोर्टात जाण्याचा प्रश्न येत नाही, कारण का अगोदर 13 जजेसच्या बेंचने निर्णय तो देऊन मोकळे झालेले. काही फरक पडणार नाही. ते फुल बेंच आहे, त्याच्यावरती बेंचच नाहीये. भारताच्या शेजारचे 2 राष्ट्र, एक बांगलादेश आणि आता असणारं नेपाळ, या दोन्ही राष्ट्रांमध्ये लोकशाहीने निवडून आलेली राज्य ही तिथल्या जनतेने उद्ध्वस्त केलेली आहेत आणि आशिया खंडच अस्थिरतेच्या दिशेने वाटचाल करतोय अशी परिस्थिती आहे. काही याच्यामध्ये भारतामध्ये सुद्धा अशी परिस्थिती येणार का याची आता चर्चा त्या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. तेव्हा शासनाने सतर्क राहिलं पाहिजे आणि सतर्क राहायचं म्हटलं म्हणजे त्यांनी जे करप्शन सुरुवात केलेलं आहे ते पहिल्यांदा बंद केलं पाहिजे. न्याय व्यवस्था ही सुद्धा कोलमडत चाललेली आहे. नेपाळमध्ये न्याय व्यवस्थेची बिल्डिंग सुद्धा जाळण्यात आली अशी परिस्थिती आहे. तेव्हा भारतीय व्यवस्थेमध्ये जे केंद्र आहेत त्या सगळ्या केंद्रांना हा इशारा आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय. खेळ थांबवा, सामान्य माणसाच्या प्रश्नाची
उत्तरं शोधा आणि तो समाधानी कसा होईल या दृष्टीने आज सारं वाटचाल झाली तर नेपाळ भारतामध्ये घडणार नाही असं एकंदरीत दिसतंय. प्रश्न अनेक आहेत. एक प्रश्न तर आम्हीच पक्षाने उचलला होता की निवडणुकीमध्ये फ्रॉड झाला, त्याच्यानंतर मतदानाची चोरी हाही त्या ठिकाणी गाजतोय अशी परिस्थिती आहे. जे काही रस्त्याची कामं झालेली आहेत 2 महिने झाले नाहीत तर ते रस्ते सगळे फुटतात आहेत अशी परिस्थिती आहे. तरुणांना काम मिळण्याची शाश्वती नाही अशी परिस्थिती आहे. आणि दुसऱ्या बाजूला भारतीय जनता पक्ष जे म्हणतोय की एका कुटुंबाचं राज्य म्हणजे काँग्रेस पक्षामधल्या गांधी कुटुंबांचं राज्य, तर दुसऱ्या बाजूला यांनी काही कुटुंबांना लूट करण्याची सूट दिलेली आहे, तिच्याबद्दल सुद्धा असंतोष आहे अशी परिस्थिती आहे. लवकरच आम्ही रशियाचं क्रूड ऑइल भारताने जे विकलं त्याच्यातून नफा झाला, तो नफा प्रत्यक्षात भारताच्या तिजोरीमध्ये गेला की इतर कुठे गेला याची असणारी माहिती 15 तारखेनंतर जनतेला त्या ठिकाणी दिल्या जाईल, पक्षाच्या वतीने ती दिल्या जाईल. आणि जे काही रशिया अमेरिकेचं भारताचे संबंध बिघडलेत जुळलेत असं जे आहे ते योग्य आहेत की अयोग्य आहेत हा सर्वसामान्य लोकांनी निर्णय घ्यावा अशी परिस्थिती आहे. जिल्हा परिषदेच्या दृष्टीने आमची शिबिरं ही महाराष्ट्रभर सुरुवात आहेत. आम्ही स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका या बिना कॉम्प्रोमाइज या अगोदर केल्यामुळे आमचं पार्टी इन्फ्रास्ट्रक्चर हे तालुक्यांमध्ये आजही अस्तित्वात आहे, कार्यरहित आहे. पण ती परिस्थिती इथल्या इतर कुठल्याही राजकीय पक्षाची दिसत नाही. आणि हे जाणीव झाल्यामुळे अनेक राजकीय पक्ष आता विचार हा करतात आहेत की समझोत्याचं राजकारण लढण्यापेक्षा आपल्या पक्षाचं राजकीय अस्तित्व आणि बांधणी ही वाढवण्याच्या दृष्टिकोनातून आपण स्वतंत्रपणे लढलं पाहिजे अशी भूमिका येण्याची शक्यता मला अधिक त्या ठिकाणी दिसते. आणि अशी परिस्थितीमध्ये आम्ही असताना मानतोय की खऱ्या अर्थाने लोकशाहीला आणि मतदाराला मतदान देण्याच्या ह्याच्यामध्ये चॉईस आहे. आपण आता विचारा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.